तुमच्या आयुष्यात तुम्ही मिळवलेली प्रत्येक मोठी गोष्ट म्हणजे तुमचं घर, तुमची गाडी, तुम्ही स्थापन केलेला तुमचा व्यवसाय, नोकरी, तुमचं यश किंवा अगदी ऑलिम्पिक मिळवलेलं कुठलंही सुवर्ण पदक असेना, या प्रत्येक गोष्टीचा जन्म हा दोनदा होतो. तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा आपल्या मनामध्ये आणि दुसऱ्यांदा वास्तवामध्ये. मग आता प्रश्न हा उद्भवतो की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही जर आपल्या मनामध्ये होत असेल तर मग आपण आपल्या मनाला त्या स्वप्नांच्या दिशेने योग्य पद्धतीने जायला स्वतःहून का तयार करत नाही? आपल्या आयुष्यातलं विजन जर क्लिअर असेल तर मग ते रिअलाइज करून घ्यायला काय हरकत आहे? हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे व्हिज्युअलायझेशन म्हणजे नेमकं काय, हे खरंच काम करतं का, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच की तो विजन बोर्ड हा तयार कसा करायचा. आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमच्या ध्येयाच्या दिशेने कसं काय काम करायला लावू शकता. चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर आणि लाईफ गाईड कोच असो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता या व्हिज्युअलायझेशनची व्याख्या, डेफिनेशन सांगायची झाली तर असं सांगता येईल की व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनामध्ये एखाद्या इच्छित गोष्टीचं इतकं स्पष्ट चित्र उभं करायचं की जणू काही ती तुमच्या आयुष्यात आधीच घडून गेलेली आहे असं होय. आता फक्त डोळ्यांसमोर चित्र आणणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन असं नाही, तर त्या क्षणातला आनंद, मनात आलेलं समाधान, वाटलेली त्याबद्दल कृतज्ञता आणि वाढलेला मनातला कॉन्फिडन्स, हे सर्व मनापासून त्या क्षणाला अनुभवणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आणखी नाही, हे कोणत्याच प्रकारचं थोतांड नाही की हा एक चालत आलेला ट्रेंड वगैरे नाही, की कोणत्याच प्रकारे फक्त तुमच्या मनाचं समाधान करण्याची पण ही पद्धत नाही. त्या दृष्टीने याकडे तुम्ही पाहूच नका. आपल्याकडे बघा, आहे त्या गोष्टींचा आधी वापर कर, मग दुसरी नवीन माग, असं म्हटलं ना की आपल्याला कंटाळा येतो. पण तीच गोष्ट किंवा तीच नवीन वस्तू आपल्या घरातील जी कोणी स्त्री असेल किंवा आपली आईच, ती वस्तू जेव्हा स्वच्छ करून जागच्या जागी टापटीपपणे जेव्हा मांडून ठेवते, म्हणजेच तुमच्या डेस्कवर असेल किंवा तुमचा वॉर्डरोब सुद्धा, त्यामध्ये जेव्हा ती त्याच गोष्टी फक्त व्यवस्थित ऑर्गनाईज करून जेव्हा ठेवते, तेव्हा मी म्हणेन त्याच गोष्टी पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये रिनोव्हेट होऊन येतात. आणि मग तेव्हा तुम्ही तितक्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त उत्साहाने त्याच वस्तू तुम्ही पुन्हा स्वीकारता. तसंच काहीच. उदाहरणार्थ, आत्तापर्यंत तुम्ही कोणतंही काम करण्यापूर्वी त्याबद्दल तुम्हाला मनात जसा त्याप्रती तुमचा माइंडसेट असेल तसा विचार करताच की नाही. उदाहरणार्थ, अनेक इंटरव्ह्यूज तुमचे जर रिजेक्ट झाले असतील तर नव्या ठिकाणी जाताना सुद्धा आज पण काहीतरी गडबड होणार किंवा मी नक्की काहीतरी चुकणार. हे काय आहे तर व्हिज्युअलायझेशन. आणि मग खरंच 90% तरी तुम्हाला त्याच कामामध्ये स्ट्रगल हा होतोच. याचाच अर्थ असा की आपण मनामध्ये ते काम होण्यापूर्वीच जे काही नकारात्मक मानसचित्रीकरण करत असतो ते जाणीवपूर्वक सकारात्मक राहून सकारात्मक व्हिज्युअलायझेशन करणं महत्त्वाचं आहे. कारण सायन्स काय सांगतं, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार स्पष्टपणे मनामध्ये अनुभवताना, तेव्हा तुमचा मेंदू देखील त्या गोष्टींसंबंधी अधिक माहिती, अधिक संधी किंवा त्याप्रतीच करायच्या तुमच्या कृतींकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागतो. त्यामुळेच मग तुमची त्या कामातली इन्स्पिरेशन, तुमचा कॉन्फिडन्स आणि त्याच कामातली कन्सिस्टन्सी सुद्धा हळूहळू वाढू लागते. म्हणून व्हिज्युअलायझेशन म्हणजे जादू किंवा तुमची मनाची केलेली फसवणूक नाही, तर ठरवून मनाला दिलेलं त्याचं प्रोग्रामिंग आहे. आता हे व्हिज्युअलायझेशन करायचं कसं, तर दिवसातली फक्त 10 मिनिटं दररोज तुम्ही तुमच्यासाठी शोधून काढा. त्यावेळी एका जागी शांत बसा, दीर्घ श्वास घ्या. आता तुम्हाला जे हवंय ते आधीच मिळालेलं आहे असं जस्ट एक मनामध्ये इमॅजिन करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतःचं घर हवं असेल तर त्या पद्धतीचं घर तुम्ही बांधलंय किंवा तुम्ही विकत घेतलंय आणि त्या घराचा दरवाजा तुम्ही आनंदाने उघडत आहात, आतमध्ये एंटर करत आहात. जर एखादा नवीन बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर एखादा ग्राहक समोरून तुम्ही देत असलेल्या तुमच्या त्या सर्व्हिस किंवा प्रोडक्ट विषयीचं कौतुक करताना त्यांना पहा. तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम हवा असेल तर तुम्ही आर्थिक सुरक्षिततेची भावना अनुभवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे मी म्हणते म्हणून नको, तर तुम्ही खरोखर ते रिअलाइज करून मनामध्ये त्या भावना निर्माण करणं आणि त्या गोष्टी मनापासून फील करणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. कारण भावना, इमोशन्स शिवाय हे व्हिज्युअलायझेशन अपूर्ण आहे. सो ती भावना, इमोशन्स तुम्ही मनापासून फील करा. तर आता मी तुम्हाला असं म्हटलं, त्या इच्छा तुमच्या जर कंप्लीट झाल्या तर तुम्हाला कसा आनंद होईल, तुम्ही किती समाधानी फील कराल स्वतःला, आणि त्याबद्दल तुम्ही कशी कृतज्ञता व्यक्त करत आहात असं मनापासून फील करा. आता हीच गोष्ट एका दुसऱ्या नवीन मेथडने करण्याची एक पद्धत म्हणजेच काय तर तो विजन बोर्ड तयार करणे. थोडक्यात सांगायचं झालं तर तो विजन बोर्ड म्हणजेच काय तर तुमच्या स्वप्नांचं दृश्य स्वरूप एखाद्या कार्डबोर्डवर
किंवा एखाद्या डायरीमध्ये किंवा अगदी तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर सुद्धा तुमच्या ध्येयाशी संबंधित ते फोटोज, इमेजेस, त्याबद्दल काही प्रेरणादायी इन्स्पिरेशनल वाक्य, ॲफर्मेशन्स आणि त्या तुमची स्वप्न दर्शवणाऱ्या त्या प्रतिमा म्हणजेच फोटोज लावा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला घर हवं असेल तर एखाद्या त्या सुंदर घराचा तुम्ही इमॅजिन केलेला असा तो फोटो. जर तुम्हाला कुठे एखाद्या फॉरेन ट्रिप करायची असेल तर त्या परदेशाचं तिकडे लावलेलं चित्र किंवा फोटो. तर तुम्हाला निरोगी हेल्दी राहायचं असेल, हेल्थ कॉन्शियसचा जर विचार तुम्ही करत असाल तर त्या फिटनेस संबंधी तुम्हाला हवे असलेल्या एखाद्या बॉडी स्ट्रक्चरचा तिथे फोटो हा तुम्ही तिथे चिटकवा आणि रोज तुमची त्या ठिकाणी नजर पडेल अशा ठिकाणी तो असू द्या. विजन बोर्ड काही हिप्नोटाईज किंवा जादू वगैरे करत नाही, तर दररोज ते तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देतं. तुमचं लक्ष विचलित होऊ देत नाही आणि तुमच्या मनाला दररोज योग्य दिशा दाखवत राहतं. आणि जेव्हा आपलं मन एकाच ध्येयावर सातत्याने केंद्रित होतं तेव्हा आपल्या हातून कृतीची सुद्धा दिशा त्याच दिशेनं वाढायला ही सुरुवात होते. आता हाच एकमेव पर्याय आहे का आपल्या स्वप्नपूर्तीचा? तर नाही. फक्त डोळे बंद करून कल्पनाच जर करत बसलात आणि कृतीच केली नाहीत तर काहीच बदलणार नाही. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादं बीज पेरणं, पण त्याला खत पाणी घालणं, त्याची काळजी घेणं ही कृती आहे, ही ॲक्शन आहे. त्यामुळे एखादं छोटंसं रोप मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित व्हायला जशा या गोष्टी आवश्यक असतात, तसंच हे व्हिज्युअलायझेशन आणि मग त्यानुसार केलेली कृती किंवा ॲक्शन या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तरच त्याचा परिणाम ॲक्च्युली दिसून येतो. तसं बघायला गेलं तर खूप सिंपल आणि साधी प्रोसेस आहे ही, की जी आपण पैशाविना घर बसल्या आपण नक्कीच ती करू शकतो. बरं, याने आपली त्या ध्येयाप्रती असलेली मनातली भीती का असेल, कमतरता, काळजी ह्या भावना सुद्धा कमी होणार आहेत आणि उलट त्या बदल्यात कॉन्फिडन्स, डेअरिंग, समाधान आणि आनंद या भावनांचा त्या ठिकाणी वास होणार आहे. तर मग हे व्हिज्युअलायझेशन करता करता त्या त्या क्षणी तुमच्या मनाला होणारा तो आनंद रोज वाढत जाऊन कधी तो सत्यात उतरेल हे तुम्हालाच कळणार नाही. आणि मग पुढे गेल्यावर मागे वळून पाहताना तुम्हाला या प्रोसेसचा, या गोष्टींचा किती फायदा झालेला आहे ना हे कळून येईल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची सुरुवात ही तुमच्या विचारांपासूनच होते. विचारांमधून भावना निर्माण होतात, भावनांमधून कृती आणि कृतीमधूनच परिणाम. म्हणूनच आजपासूनच स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं का होईना पण काढा आणि पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करा आणि त्यासाठी एक सुंदर विजन बोर्ड तयार करा आणि त्यानंतर तुमच्या त्या स्वप्नांच्या दिशेनं रोज एक नवीन पाऊल पुढे टाका. कदाचित तुमच्या आयुष्यातला मोठा बदल हा ह्या छोट्याशा सवयीच्या छोट्या पावलापासून सुरू होईल. जर हा व्हिज्युअलायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा. आणि अशाच स्पिरिच्युअलिटी, सबकॉन्शियस माइंड, मॅनिफेस्टेशन आणि पॉझिटिव्ह माइंडसेट या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नव्या पुढच्या एका पॉझिटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.